नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। इंडिया आघाडीच्या महारॅलीत 6 मोठ्या घोषणा, शरद पवार व उद्धव ठाकरेंची जोरदार टीका। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आज दिल्लीतील रामलीला मैदानात इंडिया आघाडीची सभा पार पडली। या सभेच्या निमित्ताने केजरीवालांच्या पत्नी सुनीता केजरीवाल पहिल्यांदाच इंडियाच्या व्यासपीठावर आल्या। यावेळी त्यांनी केजरीवालांचा संदेश वाचून दाखवला। यामध्ये त्यांनी 6 मोठ्या घोषणा केल्या। तसेच देशातील जनता केजरीवालासोबत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली। यावेळी महाराष्ट्रातून शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे। सभेमध्ये इंडियातील सर्वच पक्षांचे नेते हजर होते। या नेत्यासमोर सुनीता केजरीवाल यांचे पहिल्यांदाच भाषण झाले। त्या म्हणाल्या, केजरीवालांना फार दिवस जेलमध्ये ठेवू शकत नाही। अरविंद केजरीवाल तुम्हाला म्हणत आहेत की मी तुमच्याकडे मते मागत नाही, निवडणुकीत कुणाला हरवण्यासाठी मदत मागत नाही, मी केवळ या देशाला पुढे नेण्यासाठी मदत मागत आहे, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय। केजरीवालाकडून 6 घोषणा करण्यात आल्या, त्या कोणत्या? सुनीता केजरीवाल यांनी भाषणादरम्यान अरविंद केजरीवाल यांची 6 आश्वासने वाचून दाखवली। 1. देशात कोणत्याही भागात वीज कपात केली जाणार नाही, ही पहिली गॅरंटी केजरीवालांनी दिली। 2. देशातील सर्व गरिबांना मोफत वीज देण्याची घोषणाही यावेळी त्यांनी केली। 3. प्रत्येक गावात सुसज्ज शाळा असेल, सर्व समाजातील स्तरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल, ही केजरीवालांची तिसरी गॅरंटी आहे। 4. दिल्लीतील मोहल्ला क्लिनिक प्रमाणे देशातील प्रत्येक गावात असे क्लिनिक असेल, प्रत्येक जिल्ह्यात सरकारी मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारले जाईल, ही चौथी गॅरंटी केजरीवालांनी दिली। 5. शेतकऱ्यांना स्वामीनाथन रिपोर्टनुसार शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळेल। आणि 6. दिल्लीला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला जाईल। या सर्व घोषणा सत्तेत आल्यानंतर पुढील 5 वर्षात पूर्ण केल्या जातील, असे अरविंद केजरीवाल यांच्या वतीने त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी सांगितले। महाराष्ट्रातून शरद पवार उद्धव ठाकरे यांनी देखील सभेला संबोधित केले। यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली। शरद पवार काय म्हणाले? या केंद्र सरकारने ज्या प्रकारे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक केली आहे आणि इतर अनेक राज्यातील नेत्यांनाही तुरुंगात टाकले आहे, ही कृती म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे। त्यामुळे संविधान वाचवण्याची जबाबदारी आपली आहे, असं शरद पवार यांनी म्हटलंय। तर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर तोफ डागली आहे। निवडणूक रोख्यातून आपले बिंग बाहेर आल्याने लक्ष विचलित करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडी मार्फत अटक केल्याचा आरोप शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी केला आहे। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।